नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासुलगीकर नवभारत न्यूज एक्सप्रेसमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपल्या स्टुडिओमध्ये निंबर्गी पंचायत समिती गणातील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार श्रुती चंद्रशेखर गायगवळी या उपस्थित आहेत आणि त्यांचे पती चंद्रशेखर गायगवळी हे देखील उपस्थित आहेत। सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर आपण आपल्या या उमेदवारांना भेटणार आहोत आणि त्यांची तयारी कशी चालू आहे किंवा त्यांचे काय विजन आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार सर। नमस्कार। आमच्या प्रेक्षकांना आपल्याबद्दल थोडक्यात माहिती द्या। नमस्कार, मी चंद्रशेखर बसवराज गायगवळी, टाकळी ग्रामपंचायतीचा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे शाहू फुले आंबेडकरी चळवळीतला एक सामान्य कार्यकर्ता। मी आज या नवप्रभात स्टुडिओमध्ये आम्हाला तुमच्यासमोर प्रकट होण्याची संधी दिली, त्याबद्दल नवप्रभात टीमच्या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। आपल्याला वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला, बरोबर? बरोबर, अगदी बरोबर आहे। एवढी स्पर्धा चालू असताना आपणाला दोन्ही पक्षाकडून एबी फॉर्म कसा काय मिळाला असं आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना प्रश्न पडलेला आहे। त्या संदर्भात आपण खुलासा करावा। तुम्ही अगदी बरोबर प्रश्न विचारलात। खरं तर चळवळीच्या कार्यकर्त्याचा हा विजय आहे असं मी समजतो, कारण वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या दोनही पक्षांनी मला एबी फॉर्म देऊन माझा उत्साह द्विगुणित केलेला आहे आणि त्या उत्साहाच्या आनंदाच्या जोरावरच मी निंबर्गी गणाच्या या निवडणुकीला सामोरे जात आहे। या दोनही पक्षांनी माझ्यावरती विश्वास दाखवला होता आणि माझी आतून तळमळ होती की मी ही जी निवडणूक आहे ती वंचित बहुजन आघाडीकडूनच लढवावी अशी माझी फार इच्छा होती। परंतु वंचित आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून थोडासा मतभेद झाल्यामुळे किंवा जागा वाटपामध्ये समाधानकारक जागा न मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या विरोधात न जाता एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून आणि 2017 मी थोड्या मतांनी माझा पराभव झालेला आहे आणि पुन्हा माझ्या वाट्याला पराभव येऊ नये या उद्देशाने मी काँग्रेसच्या हात या चिन्हाखाली श्रुती चंद्रशेखर गायगवळी असेल किंवा मी असेल, एकंदरीत आम्ही ही निवडणूक लढवतो। 2017 साली आपण आपला थोडक्यात पराभव झाला, बरोबर आहे? बरोबर आहे। तर त्या पराभवाची कारणे कोणती आहेत आणि त्या कारणाच्या अनुषंगाने आपण काय आता सध्या प्रयत्न करत आहात याची माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या। खरं तर 2017 साली अनुसूचित जाती सर्वसाधारणची जी जागा होती त्या जागेवरती मी निंबर्गी गणातून निवडणूक लढवित होतो आणि 2017 साली माझं MA राज्यशास्त्रचं शिक्षण चालू होतं। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मी MAचं शिक्षण घेत असताना मला निवडणूक लढवण्याची संधी आली आणि खरं तर गेल्या वेळेस मी लोकांपर्यंत पोचलेला नव्हतो, म्हणजे चंद्रशेखर गायगवळी हे नाव लोकांपर्यंत पोचलेलं नव्हतं। परंतु ज्या वेळेस SC सर्वसाधारणची जागा डिक्लेअर झाली, म्हणजे निवडणुकीच्या प्रत्यक्ष अगोदर मी माझा परिचय पत्रक घेऊन डोर टू डोर गेलो होतो 1 महिना आधी आणि जनतेसोबत डायरेक्ट संबंध नसल्यामुळं आणि चळवळीतला मी एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता होतो आणि मी निवडणूक लढवली बहुजन समाज पार्टीच्या हत्ती या चिन्हावरती। हत्ती हा चिन्ह घेऊन मी ज्यावेळेस ही प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई लढत होतो त्यावेळेस मी सगळ्याच बाजूने कमकुवत होतो। लोकांसोबत थेट संबंध नव्हता, आर्थिक बाजू कमजोर होती आणि माझ्यासोबत जी टीम होती, म्हणजे प्रत्येक गावात गेल्यावरती मला खुर्च्या सुद्धा स्वतःलाच आणाव्या लागायच्या। पण तशी परिस्थिती BJP आणि काँग्रेसची नाही आहे। समजा आज औजमध्ये जर एखाद्या पक्षाचा कार्यक्रम असेल तर औजमधले कार्यकर्ते त्या सगळ्या गोष्टी पाहतात, व्यवस्था करतात, परंतु मला तसं शक्य नव्हतं। म्हणजे माईक सुद्धा आणायचं, मंडप सुद्धा मारायचं, ह्या सगळ्या बेसिक गोष्टीच मला कराव्या लागायच्या आणि ह्याच्यामध्ये मी कमी पडलो। लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्या बाजूनी मी कमी पडलो याचा अर्थ असा नाही लोकांनी मला नाकारलेला आहे।
1752 मतं ही 7 गावातून मला मिळालेली आहेत आणि त्याच ठिकाणी शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, ते 200चा आकडा सुद्धा पार करू शकलेले नाही आहेत. म्हणजे हा माझा त्यावेळेचा एक विजयच होता आणि त्याच जोरावर मी ही पुन्हा निवडणूक लढवतोय. विद्यमान जे पंचायत समिती सदस्य असतील त्या तुमच्या भागातले, आता सध्या तो तुमचा प्रभाग आहे, त्यांनी त्या भागाचा विकास केला नाही असा सूर ऐकू येत आहे. निदान काही प्राथमिक कामं तरी त्यांनी करणं अपेक्षित होतं, बरोबर आहे. पण ते केले नाहीत असा सूर येतोय. बरोबर आहे. तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? जनतेमधून जो सूर येतोय तो अगदी योग्य आहे. 2017 साली निवडणुका झाल्या आणि मध्ये म्हणजे 2017 पासून ते 2026 पर्यंत जवळपास 8 वर्षाचा कालावधी आहे. बेसिक्स ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या केल्या नाहीतच. विकासाच्या गोष्टी तरी जाऊ द्या, परंतु पंचायत समितीचा निवडून आलेला सदस्य या नात्याने प्रत्येक गावातल्या सार्वजनिक उपक्रमामध्ये सुद्धा ती व्यक्ती कधी सहभाग घेतलेला नाही आहे, कधी कुणाच्या सुखदुःखात सहभागी झालेली नाही आहे. म्हणजे मला आठवतं, मी स्वतः म्हणजे सत्तेच्या बाहेर असताना सुद्धा प्रत्येक गावामध्ये माळकवटा असेल, औज असेल, कारकल असेल, निंबर्गी असेल, जिथे जिथे म्हणून सार्वजनिक कार्यक्रम असायच्या तिथे तिथे मी त्या व्यासपीठावरती दिसायचो. परंतु विद्यमान पंचायत समितीचा सदस्य असून सुद्धा त्यांना खुर्च्या मिळत नव्हत्या. ही परिस्थिती आहे आणि म्हणून आज त्यांच्याबद्दल लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे आणि त्याचाच आम्हाला आज फायदा होताना दिसून येतो. अगदी. तर आपण पराभवाने खचून न जाता, पाठीमागच्या निवडणुकीमध्ये आपला थोडक्यात पराभव झाला, त्या पराभवाने खचून न जाता आपण समाजसेवेची कामे केलेली आहेत. बरोबर तर सर. कोणकोणत्या प्रकारची कामे आहेत ते आमच्या प्रेक्षकांना सांगा आपण. खरं तर संघर्षाने पेटलेल्या वस्तीत जन्माला आलेला मी एक कार्यकर्ता आहे. संघर्ष आमच्या 5वीला पुजलेला आहे. बिना लड़े यहाँ कुछ मिलता नहीं, बिना लड़े यहाँ कुछ मिलता नहीं, ये सोच के चंद्रशेखर गायगवड़ी जैसा एक कार्यकर्ता लड़ रहा है. लढणं हे आमच्या रक्तात आहे. बरोबर आहे. आम्ही कधीच लढायला माघार घेतलेली नाही आहे. आणि कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्या ज्या वेळेस रस्त्यावरची लढाई लढण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस दक्षिण सोलापूरमध्ये फक्त एक नाव समोर असतं. मी हे म्हणजे अतिशयोक्ती म्हणून सांगत नाहीये, तर ज्या ज्या वेळेस रस्त्यावरची लढाई लढण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस चंद्रशेखर गायगवडी तिथे आधी असतो, सर्वात पुढे असतो. मला तुम्ही जो उमेदवार बीजेपीच्या चिन्हावरती 2017 साली निवडणूक लढवली आणि जिंकून आले, तुम्ही सबंध निंबर्गी गणातल्या 7ही गावांमध्ये जाऊन विचारा की त्या व्यक्तीने सबंध 7 ते 8 वर्षामध्ये एक तरी रस्त्यावरची लढाई लढलेली आहे का? मला तुम्ही फक्त एक रस्त्यावरची लढाई त्यांची दाखवा, मी त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे. मग त्यांनी जर असं करत नसेल तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मला पाठिंबा द्यावा या निवडणुकीमध्ये, अशी माझी इच्छा आहे. आणि लोकांना मला हे सांगायचं आहे की जो माणूस तुमच्यासाठी रस्त्यावरची लढाई लढतोय त्या माणसाला तुम्ही स्वीकारा. अजून एक गोष्ट सांगायचं आहे की आपल्याच भागातले कॉम्रेड शिवानंद झळके साहेबांना मी या निमित्ताने आठवण करतोय. रस्त्यावरची लढाई लढणारी माणसं जर असेच जात असतील तर त्याला काय अर्थ आहे? आज कॉम्रेड शिवानंद झळके साहेब जिथे पाहिजे तिथे आंदोलनं करीत होते आणि अशा माणसाच्या पदरी काय आलेले आहे तर निराशा आलेले आहे. लढणाऱ्या कार्यकर्त्याला, लढणाऱ्या माणसाला तुम्ही ज्या ज्या वेळेस निवडणुका असतात त्या वेळेस संधी द्यावी, ही माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या नुकत्याच निवडणुका झाल्या, बरोबर, आणि त्याचा निकाल पाहता भारतीय जनता पक्षाला प्रचंड यश मिळालं. बरोबर आहे. आणि इतर पक्ष जे आहे ते फेकले गेले. बरोबर बरोबर. त्या निकालाचा परिणाम या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवर होतील का, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नाही, सोलापूर महापालिकेच्या निवडणुकाचा परिणाम थेट जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवरती होणार नाही. हे मी का म्हणतोय तर महापालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये बीजेपीच्या विरुद्ध अनेक पक्ष उभे राहिले होते. म्हणजे समजा काँग्रेस असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, उबाटा असेल, या लोकांनी एकत्र येऊन, किंवा वंचित असेल, या लोकांनी एकत्र येऊन निवडणुका जर लढल्या असत्या तर बीजेपीचा पराभव शक्य होता. परंतु जागा वाटप असेल
किंवा नेत्यांमध्ये मलाही नगरसेवक व्हायचंय, मलाही नगरसेवक व्हायचंय, ही जी भावना आहे, ही भावना बीजेपीला पोषक झालेली आहे. परंतु इथे तसं वातावरण नाही आहे. आता माझ्याच गणातलं मी तुम्हाला उदाहरण देतो. इथे आम्ही फक्त 3 माणसं उभं राहिलेलो आहेत. अपक्ष नाहीये, बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता नाहीये, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नाहीये. इथे माझी लढत थेट बीजेपी सोबत होणार आहे. माझी लढत थेट बीजेपीची सोबत होणार आहे. आणि बीजेपीचा उमेदवार कसा आहे, बीजेपीच्या उमेदवाराचं काय काम आहे हे जनतेला माहीत आहे. आणि त्याचा काहीच परिणाम माझ्या निंबर्गी गणावरती तरी अजिबात होणार नाही आहे. 2017 मध्ये आपण निवडणुकीला उभे होता. बरोबर. आता श्रुतीताई निवडणुकीच्या मैदानात आहेत. बरोबर. तर काय ताईंचं काय निरोप असेल आमच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी? आपण ताई आपलं मनोगत व्यक्त करा या ठिकाणी. मी श्रुती चंद्रशेखर गायकवाड. यंदाच्या 2026च्या पंचायत समितीच्या इलेक्शनला मी उभारले आहे. 2017च्या वेळेस आमचे साहेब इलेक्शन लढवले होते. थोड्याच मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे. आता तीच आम्ही जिद्द ठेवून की आम्हाला खात्री आहे की यावेळेस आमचा विजय निश्चित आहे. जे महिलाचे काय म्हणजे योजना असतील, सरकारी योजना असतील, आम्ही सगळे करणार. शाळेची योजना असतील, म्हणजे लेडीज लोकांना ते डोल असेल, हे असेल, सगळं आम्ही राबवणार ही योजना. मुलींसाठी सायकल असेल, 3-4 किलोमीटरवर असतील त्यांना सायकल वाटप आम्ही करणार आहे. आणि ज्यांना आई वडील नसेल त्यांना बालसंगोपनाची योजना असेल, ज्यांना आई आणि वडील दोन्ही नसतील त्यांना 4,000 रुपये हप्ता, ते दोन्ही आता सध्याला म्हणजे यापूर्वी पण तुम्ही हे कामं करत आलात, यापूर्वीपासून कंटिन्यू पुढे हे करणार करत 2021च्या वेळेस त्यांनी ग्रामपंचायतची इलेक्शन लढवले आहेत. त्यांचे सदस्य आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे. ग्रामपंचायत सदस्यामध्ये सगळे म्हणजे उपक्रम म्हणजे राबवले आहेत. सगळे राबवले आहेत. आता आपल्या दोघांसाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, बरोबर, तुमच्या निंबर्गी पंचायत समिती गणातील मतदारांनी तुम्हाला निवडून द्यावे, का निवडून द्यावे या संदर्भात? कारण चांगला उमेदवार आहे, त्याच्यावरून आता लोकांनी तर काही लोकांना तर खात्री पटलेली आहे की आम्ही सगळ्या योजना राबवल्या आहेत, मेंबर असून राबवल्या आहेत. अजून त्याच्यावरची पंचायत समितीमध्ये अजून काही उपक्रम असेल आम्ही सगळे राबवणार आहोत. सगळ्यांच्या हे उपक्रम झाले, त्या व्यतिरिक्त आणखीन काय तुम्ही विजन आमच्या प्रेक्षकांच्या समोर ठेवणार आहात, की असं काय वेगळं ठरवलं की बाबा मतदारांनी आपल्याला मतदान करायलाच पाहिजे? खरं तर कारण प्रत्येकजण, प्रत्येक उमेदवार हा आश्वासनं देतो. बरोबर आहे. हो. मग आपल्याला आश्वासन, आपण पण आश्वासन देतोय, बरोबर. पण वेगळं काय करणार आहे तुमच्या मतदारसंघामध्ये, जेणेकरून सर्वसामान्य बहुजन नागरिक मतदार जो आहे तो तुमच्याकडे वळायला पाहिजे? बरोबर. अशा दृष्टीने काय विजन आहे तुमचं ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. खरं तर पंचायत समितीच्या निवडणुका म्हणजे सामान्य पातळीवरती पंचायत समितीची कामं येतात. याच्यामध्ये शेतकरी असेल, कामगार असेल, विद्यार्थी असतील, यांच्या हिताच्या काही गोष्टी असतात. दिव्यांग असतील, त्यांच्या हिताच्या काही गोष्टी असतात. मी 2017 नंतर पडलो, परंतु निराश नाही झालो. परंतु मी तुम्हाला दाखवतोय, मी म्हणजे फक्त मुलाखतीला यायचं अशाच गोष्ट नाही आहे. तर ग्राम पातळीवरती बालसंगोपनची ही एक योजना आहे. ही योजना आजही तळागाळापर्यंत पोचलेली नाही आहे, माहितीच नाही, लोक माहितीच नाही आहे. म्हणजे श्रावण बाळ असेल, संजय गांधी निराधार योजना आहेत, ह्या सगळ्यांपर्यंत पोचलेल्या आहेत. परंतु क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना आहे, ही तळागाळापर्यंत पोचलेली नाही. बहुतेक लोकांना माहीतच नाही, अजिबात लोकांना माहीत नाही आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटेल, माझ्या गावामधल्या 17 पात्र लाभार्थ्यांना बालसंगोपन योजनेचे पैसे पहिले हप्ता आणि दुसरा हप्ता जमा झालेले. हे काम सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही रस्ते केले, गटार केले, याच्यापेक्षा ज्या गावात विद्यार्थ्यांचा कणाच मोडलेला आहे, म्हणजे एकतर आई नाही आहे आणि बाप नाही आहे किंवा दोघेही नाही आहेत, अशा विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं हे फार अवघड असतं. आणि ह्याच्यातून मी बाहेर आलेला माणूस आहे. मग अशा लोकांना बालसंगोपन योजनेचा जर आम्ही फायदा दिला, बालसंगोपन योजनेचा त्यांना जर आम्ही लाभ मिळवून दिला, तर त्या लोकांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ती एक संधी निर्माण होणार आहे. उच्च शिक्षणासाठी लागणारे जे पैसे आहेत ते पैसे बालसंगोपन योजनेतून त्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये पुरुषांच्या निधनाचं प्रमाण जास्त आहे. मग ते व्यसन असेल, ॲक्सिडेंटचं प्रमाण असेल, या गोष्टी जास्त आहेत.
मग अशा कुटुंबातल्या लोकांना आधार देण्यासाठी, अशा कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी मी फक्त टाकळी म्हणत नाहीये, मी टाकळी असेल, माळकवटा असेल, कुरगोट गाव असेल, या गावांमध्ये बालसंगोपन योजनेचं काम केलेलं आहे. आणि हे खरं महत्वाचं काम आहे. किती लाभार्थी आहेत आता? जवळपास आता 17 लाभार्थी आहेत. त्या 17 लाभार्थ्यांना मी महिला आणि बाल विकास अधिकारी यांच्या मार्फत 17 विद्यार्थ्यांना त्या बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे. आणि याच्या पुढे मी प्रत्येक गावामध्ये ही योजना मी शिबिरं घेऊन राबवणार आहे. आता मी काय करत होतो, फक्त माझ्या ओळखीची जी लोक होती त्यांना मी बोलवणार आणि त्यांचे कामं करून देणार. पण आता निंबर्गी गणातली जेवढी गावं असतील त्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी, त्या सगळ्या लोकांसाठी मी एकाच ठिकाणी, निंबर्गी असेल, माळकवटा असेल, अशा गावामध्ये ह्या योजनेसाठी स्वतंत्र शिबिरं राबवणार. आणि शिबिरामध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता, म्हणजे ही योजनाच पैसे न घेता होणारी गोष्ट आहे. मग कोणत्याही प्रकारचे चार्जेस, कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता ही बालसंगोपनची योजना मी त्यांच्यासाठी राबवणार. आता शेवटचा प्रश्न, आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण मतदारांना काय आवाहन कराल? आपण दोघेही मिळून आवाहन करूया. माझी सर्व मतदारांना अगदी मनापासून, अगदी अत्यंत तळमळीनं मी सांगतोय की तुमच्यासाठी काम करणारा माणूस तुम्ही निवडा. पक्ष मोठा आहे, पक्ष मोठा असल्या कारणाने पक्षाचे निधी मोठे असतात. याच्यामुळे तुम्ही पक्षाच्या आहारी जाऊन किंवा सोशल मीडिया असेल, वृत्तवाहिन्या असतील, यांच्या आमिषाला न बळी पडता किंवा यांच्या यंत्रणेला, दबावाला न बळी पडता तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता, लढणाऱ्या कार्यकर्त्याला मतदान करा. हे सांगण्याचं माझं एक आतून तळमळ आहे की मी तुमच्यासाठी पळू शकतो, मी तुमच्यासाठी काम करू शकतो. मला काम करण्याची ही तळमळ आधीपासून आहे. मी प्रेक्षकांना सांगू शकतो, अमर देवकरांचा दिग्दर्शित एक मोहरक्या चित्रपट आहे. तो चित्रपट तुम्ही अजून 2-3 दिवस, म्हणजे 5 तारखेपर्यंत अजून वेळ आहे, तो चित्रपट तुम्ही एकदा पाहावा. मोहरक्या हा चित्रपट तुम्ही एकदा पाहावा. मोहरक्यामध्ये काय, एक सर्वसाधारण मेंढपाळ मुलगा आहे, मेंढपाळ मुलगा आहे आणि त्याच्यामध्ये आतूनच अंगभूत कौशल्य आहेत आणि प्रजासत्ताक दिनी परेड करायचं त्याला आतून वाटतं की बाबा मला काहीतरी करावं, प्रजासत्ताक दिनी परेड करायचं असतं. तो सगळी तयारी करतो. तो तयारी कुठे करतो तर तो शेळ्या राखत असतो, जिथे मेंढ्या राखत असतो त्या शेतात जाऊन त्यांनी परेडची तयारी करतो, म्हणजे लेफ्ट राईट, आगे बढो पिछे बढो. आणि होतं असं की त्या गावातला जो पाटील असतो आणि शिक्षक असतात ते त्या विद्यार्थ्याला, मेंढपाळ विद्यार्थ्याला त्या दिवशी येऊच देत नाही, त्या प्रजासत्ताक दिना दिवशी. मग त्यांनी जी तयारी केलेली आहे, म्हणजे ते सर्वसामान्य मुलाला त्या परेडमध्ये न घेता त्या गावचा जो मुख्य माणूस असतो त्या माणसाच्या मुलाला पुढे करतात आणि तो परेड करतो. मला सांगायचं एवढंच आहे, ज्याच्यामध्ये अंगभूत कौशल्य आहे, ज्याच्यामध्ये तळमळ आहे, ज्याच्यामध्ये काम करण्याची उमेद आहे, अशा तुम्ही उमेदवाराला निवडून द्या. म्हणजे तुमची सगळी कामं आम्ही मार्गी लावू शकतो, सगळी कामं आम्ही मार्गी लावू शकतो. दुसरी गोष्ट, रमाई आवास योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, अजूनही ग्रामीण भागामध्ये फक्त घरकुल पोहोचलेलं आहे, घरकुल पोहोचलं. पण याच्या पलीकडे जाऊन ज्या लाभार्थ्यांना अजिबात जागा नाहीये, ज्या लाभार्थ्याला अजिबात जागा नाहीये पण त्याला घरकुलची इच्छा आहे, अशा लोकांचे मी माझ्या ग्रामपंचायतीमध्ये अशा 15 लोकांचं काम मी केलेलं आहे. 15 लोकांचं. ही DRDAची यादी आहे, ही सीईओच्या ऑफिसमधून आलेली यादी आहे. याच्यामध्ये काय, आम्ही लाभार्थ्याला फक्त घरकुल नाही तर 500 स्क्वेअर फुटाची जागा देतो. घरकुलासोबत जागा, घरकुलासोबत जागा, फक्त जागा नाही तर 500 स्क्वेअर फुटाची जागा ज्या वेळेस त्या लाभार्थ्याला मिळते तर 500 स्क्वेअर फुटाचा मूल्यविरहित उतारा त्या नावाच्या व्यक्तीच्या नावाने करून देतो. आणि हे रमाई आवास योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, दोन्ही योजनेसाठी आम्ही हे काम केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जवळपास 15 लाभार्थ्यांना आम्ही रमाई असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, त्याचा फक्त लाभ नाही तर 500 स्क्वेअर फुटाची जागा, त्याचप्रमाणे 500 स्क्वेअर फूटचा उतारा सुद्धा मिळवून दिलेला आहे. दुसरी गोष्ट, आम्ही ज्या वेळेस माझ्या गावामध्ये दक्षिण सोलापुरातील टाकळी हे पहिलं गाव असेल, सगळ्यात जास्त लाभार्थी आम्ही रमाई आवास योजनेच्या यादीमध्ये घातलेली आहे.
आणि आज आमच्या तुम्ही 4 नंबर वॉर्डमध्ये येऊन बघा, आज ज्या ज्या ठिकाणी 7-7 फुटापर्यंतची घरं होती, म्हणजे आज जाताना सुद्धा डोक्याला लागायचे ते दरवाजे, आज त्याच ठिकाणी RCCचे घरं उभे राहिलेले आहेत, RCCची घरं उभे राहिलेले आहेत. आणि ज्या ज्या वेळेस महापुरुषांची जयंती असते त्या महापुरुषांच्या जयंतीमध्ये त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी लोकांनी फक्त घरकुलचा फायदा घेतला, जोतापर्यंत काम केलं आणि सोडून दिलं असं नाही. त्या लाभार्थ्यांचे घरकुल पूर्ण होऊन त्यांच्या घरावरती नेम प्लेट लावण्यापर्यंत त्यांना उत्साह मिळावं या उद्देशाने आम्ही त्यांचे जाहीर सत्कार करतो. त्या विद्यार्थ्यांचे म्हणजे बालसंगोपनचे विद्यार्थी असतील, रमाई आवास योजनेचे लाभार्थी असतील किंवा प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी असतील, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जाहीर कार्यक्रमामध्ये म्हणजे ज्या ज्या वेळेस महापुरुषांची जयंती, विशेष म्हणजे आम्ही आमच्या टाकळी गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण, तर महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती ही 11 एप्रिलला असते, 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती असते आणि त्याच महिन्यात संत श्रेष्ठ महात्मा बसवेश्वरांची जयंती असते. या तीनही महापुरुषांची जयंती आम्ही दक्षिण सोलापूर मधले पहिलं गाव असेल एकत्रितपणे साजरी करतो. मिरवणुका सुद्धा एकत्रित काढतो आम्ही तीनही महापुरुषांच्या मिळून. म्हणजे अशा कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला जर तुम्ही निवडून दिलात तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासाठी मी जीव तोडून काम करू शकतो. याच्या पलीकडे जाऊन सांगतो, रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त मी तुमच्यासाठी काम करू शकतो. तुम्ही मला फक्त एकदा संधी द्या, त्या संधीचं मी तुमच्यासाठी सोनं करणार. ताई, तुम्ही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? आपण आवाहन करा तुम्ही. उमेदवाराला एकच आव्हान आहे की चांगल्या मतदारांना एकच आव्हान आहे की चांगल्या कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला निवडून द्यावं, हीच आमची अपेक्षा आहे. सगळे योजना असतील आम्ही तुमच्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि आम्हाला घरात बसून काम करायचं नाही तर तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचून आम्हाला काम करायचं आहे. हीच आम्हाला संधी द्यावी, हीच आमची इच्छा आहे. हे आहेत निंबर्गी पंचायत समिती गणातील उमेदवार श्रुती चंद्रशेखर गायगवळी आणि त्यांचे पती चंद्रशेखर गायगवळी. आपण त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. धन्यवाद.